अनेक मोठी बातमी मंत्रालयामध्ये नरहरी झिरवळ यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। संरक्षक जाळीवरती झिरवळ हे सध्या आंदोलन करतायत। आताची सगळ्यात मोठी बातमी मंत्रालयामध्ये नरहरी झिरवळ यांचं आंदोलन सुरू आहे आणि मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवरती नरहरी झिरवळ यांच्याकडून हे आंदोलन सुरू आहे। काही दिवसांपासून मुंबईमध्ये मंत्रालय परिसरामध्ये नरहरी झिरवळ हे आंदोलनाला बसले होते आणि आदिवासी समाजाच्या आमदारांचं हे जे काही आंदोलन आहे त्यामध्ये नरहरी झिरवळ हे देखील सहभागी आहेत आणि मंत्रालयामध्ये आदिवासी समाजाच्या आमदारांच्या आंदोलनादरम्यान नरहरी झिरवळ हे आता संरक्षक जाळीवरती आंदोलन करतायत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आहेत तिथे। राहुल, काय हे आंदोलन? एकंदरीत बघितलं तर आज मंत्रिमंडळाची बैठक ही जी आहे ती मंत्रालयात पार पडते आणि याच वेळी आदिवासी समाजातील काही तरुणांनी या जाळ्यांवर जे आहे ते आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। आपण बघतोय की पोलीस आता तिथं पोहोचलेले आहेत आणि पोलीस या सगळ्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते। एकंदरीत बघितलं तर मंत्रालयात यापूर्वी देखील अशाच पद्धतीच्या घटना झाल्या होत्या आणि त्यामुळे त्या ठिकाणी जाळी जी आहे ती संपूर्ण भागात ही जाळी लावण्यात आली होती। मात्र आता त्या जाळीवरच जाऊन काही आंदोलक जे आहेत ते बसले होते। आता या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे। माध्यम देखील त्यांच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात। मात्र दिवसभरात जर बघितलं तर आज मंत्रिमंडळाची बैठक आहे। मुख्यमंत्री हे सगळी मंडळी आणि सगळं मंत्रिमंडळ जे आहे ते इथे आहे आणि त्यावेळी अशा पद्धतीचं आंदोलन, नेमकं आंदोलनाची काय मागणी आहे हे देखील आता लवकरच समोर येईल। बिलकुल, आणि याची दृश्य सुद्धा आपण काही बघूयात, कारण मंत्रालयामध्ये हे आंदोलन सुरू आहे। आदिवासी समाजाचे आमदार या आंदोलनामध्ये गेल्या किती दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं आणि आता थेट संरक्षक जाळीवरती जाऊन आंदोलन करण्याचं नेमकं कारण काय? राहुल, काय काय मागण्या आहेत? या आंदोलकांशी आता कुठलंही बोलणं झालेलं नाहीये। मात्र आता पोलिसांनी यांना सगळ्यांना ताब्यात घेतलेले। नेमकं काय आंदोलकांची मागणी होती हे प्रत्यक्ष त्यांना बोलल्यानंतर कळेल। मात्र आज या ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका अर्थातच आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते आणि त्यामुळं त्यापूर्वीच या सगळ्या आंदोलकांनी सगळे लक्ष वेधून घेण्यासाठी जाळीवर जाऊन बसले होते। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। यांची मागणी नेमकी काय हे देखील लवकरच कळेल। मात्र आता या सगळ्यांना, चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। बिलकुल, किती एकूण आमदार आहेत, किती दिवसापासून ते आंदोलनाला बसलेत आणि आता जी काही परिस्थिती आहे तिथे पोलीस दाखल झाले असतील किंवा त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर काय परिस्थिती आहे सध्या मंत्रालयातल्या या सगळ्या परिसरातली? श्वेता, सर्वांना ताब्यात घेणेला आहे आणि पूर्ण परिस्थिती ही जी आहे ती नियंत्रणात आहे। कोणत्याही पद्धतीचा गोंधळ या ठिकाणी नाही। अर्थातच ज्यावेळी कॅबिनेट असते त्यावेळी मंत्रालयात इतर ठिकाणी देखील गर्दी असते। आज एक महत्वाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडतोय आणि त्याला काही वेळातच मुख्यमंत्री आणि अजित, म्हणजे तीनही महत्वाचे मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। तत्पूर्वी या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करायचे। मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी यांना ताब्यात घेऊन आता कार्यालय जे आहे, सुरक्षा विभागाचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे। आणि आपण राहुल, आता आपल्या प्रेक्षकांना आपण ही दृश्य दाखवतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज18 लोकमतवरती। मंत्रालयामध्ये असलेल्या या संरक्षक जाळीवर कसे हे आमदार बसलेले आहेत हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। खरं तर अशा प्रकारे आंदोलन करणं हे चुकीचं आहे। पोलिसांनी त्यांना खाली उतरवलेलं आहे, ताब्यात देखील घेतलंय। मात्र ज्या वेळेला आदिवासी समाजाचे आमदार हे नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करत होते त्यावेळी त्यांनी मंत्रालय परिसरामध्ये असलेल्या संरक्षक जाळीवरती बसून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। मात्र हे पूर्णपणे चुकीचं आहे। पोलिसांनी त्याला खाली उतरवलंय। गेल्या काही दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे वेगवेगळ्या मागण्यांसाठी। आचारसंहिता लागण्यापूर्वी आमच्या मागण्या मान्य करा अशी त्यांची मागणी आहे। मात्र आज मंत्रालयामध्ये बैठक असताना उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज मंत्रालयामध्ये येतील आणि बरोबर त्याच वेळी हे सगळे आमदार या संरक्षक जाळीवरती उतरले आणि तिथे बसून त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर हे देखील आपल्या सोबत आहेत। तुषार, आताची काय स्थिती? आता आपण जर पाहिलं असेल तर थोड्याच वेळामध्ये कॅबिनेट बैठकीनंतर या सर्व आमदारांची बैठक स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होणार होती। मात्र त्यापूर्वीच या सर्व आमदार आणि त्यांचे काही सहकारी होते यांनी या
मंत्रालयामध्ये जी जाळी बसवण्यात आलेली आहे, संरक्षक जाळी, ह्यामध्ये आपल्याला उड्या मारून या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात. आता सर्व प्रमुख जे अधिकारी आहेत ते आता या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना बाहेर काढण्याचे आता प्रयत्न सुरू आहेत. कारण की यामध्ये जवळपास चार सदस्य यांनी उड्या मारल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगितलं जातंय. स्वतः सर्व पोलीस अधिकारी त्या सर्वांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. मागील आठवड्यात देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वतः या झिरवळ यांच्या सहित सर्व आदिवासी आमदारांची मंत्र्यांची बैठक झाली होती. त्यांच्या मागण्या देखील त्यांनी जाणून घेतल्या होत्या. मात्र आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार, की या संदर्भात हे सर्व आमदार आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. बिलकुल. मात्र आता या बैठकीनंतर या सगळ्या आंदोलक आमदारांची भेट घेतली जाईल आणि मग त्यांच्या मागण्या ऐकल्या जातील किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्यानंतर त्यावरती काही आज तोडगा निघू शकतो का? कारण आणि अशा पद्धतीनं संरक्षक जाळीवरती, कारण हे आमदार आहेत जे आंदोलन करतायत, आंदोलक जरी असले तरी ते एक लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे या आमदारांकडून अशा पद्धतीनं आंदोलन होणं खरंच अपेक्षित नाही. कारण की आपण जर पाहिलं असेल तर जी आदिवासी समाजातल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे जी भेट घेतली होती, त्या भेटीमध्ये पेसा कायद्याअंतर्गत 17 संवर्गातील पदनियुक्ती लवकरात लवकर करावी या संदर्भातली त्यांची मागणी होती. त्याचप्रमाणे जवळपास 7,500 ते 8,000 पदं अजूनही रखडलेली आहेत. ती पदं अद्यापही भरण्यात आलेली नाहीयेत, या संदर्भात त्यांची मागणी होती. आणि ही मागणी करत असताना मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय आमदार होते, यामध्ये राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ होते, डॉक्टर किलन लहामटे, अजित पवार गटात